इयत्ता 9वी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 संपलेला आहे. पान नंबर 8 तुमचं संपलेलं आहे. आता आपण पान नंबर 9 वरती आलेलो आहोत. पान नंबर 9 वर तुम्हाला तिथे सरावासाठी उदाहरण दिलेलं आहे. ते सरावासाठी तुम्ही स्वतः अनेक वहीमध्ये सोडवा आणि तुमचं ते बरोबर येते का बघा. काय वेगळे बिंदू घेतले तरी चालतील. नंतर पान नंबर 10 वरती आपण नवीन शीर्षक नवीन भागाला आलोय. नाव आहे डिटर्मिनंट. शीर्षक डिटर्मिनंट शीर्षक लिहा. पान नंबर 10 वरती पान नंबर 5 वरती आपण नवीन शीर्षक डिटर्मिनंट या भागाला आपण आलोय. डिटर्मिनंट शीर्षक लिहा. डिटर्मिनंट त्यालाच मराठीमध्ये काय म्हणायचं आहे तर निश्चय. त्याला मराठीमध्ये म्हणायचं आहे निश्चय. तर या भागाला आपण आलेलो आहोत. पान नंबर 10 वरचं पुढचं शीर्षक निश्चय डिटर्मिनंट आलं. माईक चालू असेल तर बंद करा. रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळं ज्यांचा माईक चालू आहे तिने बंद करा. आपण पान नंबर 10 वरती आलोय. निश्चय डिटर्मिनंट बर. आता तुम्हाला एक नवीन आर्ग्युमेंट शिकायला मिळतील या ठिकाणी. तर कसं दिलंय तिने या ठिकाणी आपण समजून घेऊया अगोदर. निश्चय म्हणजे काय, डिटर्मिनंट म्हणजे काय. आजची तारीख लिहा. आज तारीख किती आहे? आज शनिवार आहे नाही का? आज शनिवार आहे 27 एप्रिल 2024. दररोज तारीखवर लिहा. शनिवार 27 एप्रिल 2024. आज आपण तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 10 वरील नवीन शीर्षक डिटर्मिनंट त्यालाच मराठीमध्ये निश्चय असं म्हणतात. आता अगोदर म्हणजे काय ते समजून घेऊया, नंतर मग आपण पुढे पुढे जाऊया. तर बघा या प्रकारचे अरेंजमेंट दोन उभ्या रेगा या ठिकाणी ए बी लिहिलेला आहे, या ठिकाणी सीडी लिहिलेला आहे सीडी. तर अशी अरेंजमेंट जर आपण संख्यांची केली तर ह्या अरेंजमेंटलाच म्हणतात निश्चयक किंवा डिटर्मिनंट. निश्चयक डिटर्मिनंट. चार संख्या ए बी सी डी तुम्हाला दहावीला एवढंच आहे. आपल्याला 11वीला गेल्यावर 3/3 आहे, 12वीला 3/3 आहे. तर सध्या आपल्याला हे 2/2 2/2 याचा अर्थ दोन ओळी आणि दोन स्तंभ किंवा दोन कॉलम. 2 rows. दिस इज द फर्स्ट रो, दिस इज द सेकंड रो. आडवं लिहिलेला आपण ओळ म्हणायचा आहे, रो म्हणायचं आहे. उभं लिहिलेला आपण कॉलम म्हणायचं आहे, कॉलम. फर्स्ट रो सेकंड रो, पहिली ओळ दुसरी ओळ. त्यानंतर फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. देअरफॉर दिस इज 2/2. 2 म्हणजेच ओळी किती आहेत? 2 आहेत. आणि दुसरं 2 म्हणजेच किती स्तंभ आहेत? तर ते पण 2च आहेत. या अरेंजमेंटला म्हणायचं आहे निश्चयक डिटर्मिनंट. आणि याला अक्षर वापरायचं आहे कॅपिटल डी. या ठिकाणी अक्षर आपल्याला डिटर्मिनंट शब्दामधला पहिला, या शब्दातलं जे पहिलं अक्षर आहे ते म्हणजे डी. डी बरोबर उभ्या दोन रेगालाच म्हणायचं आहे डिटर्मिनंट निश्चयक. ए बी सी डी आपण आत संख्या लिहिलेली आहे. ते पुढे कसं सोडवायचं आहे तर पहिल्यांदा हा तिरकस गुणाकार करावयाचा आहे. बरोबर. या ठिकाणी पहिला गुणाकार जो आहे तो एडी, पुन्हा वजा मायनस दुसरा गुणाकार जो आहे तो बी सी. आणि तुम्हाला जे उत्तर येईल ते मग ह्या डिटर्मिनंटचं उत्तर म्हणायचं. ते आपण पुढे सोडवलं, एडी करून घेतलं, पीसी करून घेतलं, वजाबाकी केली, तुम्हाला जे काय उत्तर याचं येईल ते या डिटर्मिनंटची किंमत झाली. तर असं हे सूत्र नोट करून घ्या. उदाहरणार्थ एक्झाम्पल याच्यावर आपण आता घेऊया. उदाहरणार्थ नंबर 1. समजा डी बरोबर 5 2 3 4. मला सोडवायचं आहे. 5 2 3 4. This 5 2 is called as first row. 5 2 ला पहिली ओळ म्हणायचं आहे. 3 4 called as second row. 3 4 ला दुसरी ओळ म्हणायचं आहे. 5 3 called as first column. 5 3 ला पहिला स्तंभ म्हणायचं आहे. 2 4 called as second column. याला दुसरा स्तंभ असं म्हणायचं आहे. Therefore this is a 2/2 determinant. 2 गुणिले 2 2/2. 2 ओळी आणि 2 कॉलम. 2 rows 2 columns 2/2. तर सोडवायचं आहे कसं हे? बरोबर. पहिल्यांदा काय करायचं आहे? पहिल्यांदा हाच गुणाकार करायचा आहे. 5 गुणिले 4 वजा मायनस दुसरा गुणाकार हाच करायचा आहे 3 गुणिले 2.
आकडे तुमचे बदलतील, पद्धतीमध्ये बदल नाही. पहिला गुणाकार हा हाच करावयाचा आहे. मग काय असतील ते आकडे? 5 गुणिले 2 वजा सॉरी 5 गुणिले 4 वजा 3 गुणिले 2. आता पुढे सोडूया आपण हे. 5 किती आलं? 20 आलेलं आहे. वजा 3 गुणिले 6 आलं आणि तुमचं शेवटी काय आलं? मग 14 आलेलं आहे. मग तुम्ही खाली आन्सर म्हणून तुम्हाला जे विचारले ते या निश्चयकाची किंमत काढा. निश्चयक डिटर्मिनंट 5 2 5 2 3 4 5 2 3 4 इज इक्वल टू 14. याचं उत्तर आलेलं आहे 14. असंही तुम्हाला पुस्तकाबाहेरचं मी उदाहरण घेतलं. तुमच्या पुस्तकात पान नंबर 10 वरती उदाहरण तुम्हाला 3 दिलेत बघा सोडवून. ते घरच्या वयामध्ये आजच्या आज पूर्ण करा. मी एक उदाहरण दाखल घेतलेलं आहे या ठिकाणी. पान नंबर तुम्हाला 10 वरती शेवटी बघा ANB अक्षर काय वापरल्यात? ANB कॅपिटल अक्षर वापरलेले. तसं काय डीच वापरलं पाहिजे असं काहीही नाही. पुस्तकामध्ये तुम्हाला ANB असे अक्षर दिलेले आहेत. म्हणजे कुठले अक्षर आपल्याला A पासून Z पर्यंत फक्त ते कॅपिटल अक्षर पाहिजे, पहिल्या लिपीमधलं पाहिजे. शक्यतो D वापरा. आणि जर D वापरला असेल अगोदर तर मग A वापरा, B वापरा. किंवा त्याने तुम्हाला दिला असेल A तर A वापरा, त्याने दिला असेल C तर C वापरा, त्यांनी N दिला असेल तर N वापरा. तुमच्या पुस्तकात बघा पान नंबर 10 वरती शेवटी पहिल्याला A म्हटलेलं आहे, दुसऱ्याला N म्हटलेलं आहे, तिसऱ्याला B म्हटलेलं आहे. आणि त्याची उत्तर तुम्हाला तिने सोल्युशन पुढच्या पानावर सोडवून दिलेले आहे बघा पान नंबर 11 वरती. तर ते मनानं करा, मनानं करा. म्हणजे तुम्हाला चुकतंय काय बरोबर काय तुम्हाला ते कळेल, लक्षात येईल तुम्हाला ते. तर या पद्धतीनं निश्चयक डिटर्मिनंट. आता पुढच्या पानात तुम्हाला पुढची पद्धत दिलेली आहे बघा. डिटर्मिनंट मेथड क्रॅमर्स रूल. पुढे शीर्षक घ्या पान नंबर 11 वरच. यात काय कुणा शंका आहे का? हे अरेंजमेंट आहे, यात कुणाची काही. आता तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरण मिळणार नाहीत. आता तुम्हाला हे नवीन आहे पण सोपं आहे. 11वीला आहे तुम्हाला पुन्हा 12वीला पण आहे. काय शंका कोणाची नसावी यामध्ये. आणि पुढे अभ्यास आपल्याला आहेच, त्यामध्ये त्यात उदाहरणं आहेत. सोडून दिलेले उदाहरण तुम्ही आजच्या आज करू शकताय. आता पुढची पद्धत तिचं नाव आहे डिटर्मिनंट मेथड. निश्चयक पद्धत. पद्धतीचं नाव लिहा डिटर्मिनंट मेथड. पुस्तकाला पान नंबर 11 वरती बघा. 11 पानावरती तुम्हाला दिलेला आहे डिटर्मिनंट मेथड, निश्चयक पद्धत. त्या दुसरं काय नाव दिले? क्रॅमर्स मेथड. ते पण लिहून घ्या. निश्चयक पद्धत, क्रॅमर्स रूल असं पण म्हटलंय बघा. पद्धतीचं नाव लिहून घ्या, पद्धतीचं नाव लिहून घ्या. क्रॅमर्स रूल, डिटर्मिनंट मेथड. आता समीकरण सोडवण्याची पद्धत आहे. आपल्याला 9वीला हे प्रकरण होतं. 9वीला तुम्हाला काही भाग दिलेला आहे. आता आपण पहिल्या एक्सरसाइज मध्ये काही भाग शिकलेला आहे. आठवत आहे का बघा? 9वीला तुम्हाला निरसन पद्धती होती, इलिमिनेशन मेथड. आता आपण पहिल्या संग्रहाला तीच वापरलेली आहे, निरसन पद्धती, इलिमिनेशन मेथड. अजून एक 9वीला होती, एका चलाची किंमत दुसऱ्या समीकरणात भरून समीकरण सोडवणे. याला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड, पुटिंग मेथड. आता ही तिसरी पद्धत आहे तुम्हाला डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल. तर काय करायचं तुम्हाला? दिलेली समीकरणे घ्या. दिलेली समीकरणे गिव्हन इक्वेशन्स, दिलेली समीकरणे गिव्हन इक्वेशन्स आपल्याला जे देतील पेपरला, पुस्तकात, अभ्यासमध्ये, तुमच्या सराव मध्ये, तर ते आपण दिलेली समीकरण जे आहे ते आपण फॉर्मॅट कसं बघितलं जसं A1x प्लस B1y इक्वल टू C1, A1x प्लस B1y इज इक्वल टू C1. अभ्यास एक आपण असाच सोडवलेला आहे. समीकरण लिहून घेताना बरोबर चिन्हाच्या पुढे स्थिर संख्या, मागच्या बाजूला y, त्याच्या मागच्या बाजूला x असंच घेतलं होतं आपण. दुसरं समीकरण A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. या पद्धतीनं दोन समीकरणांची मांडणी तुम्हाला करून घ्यायची आहे. दिला असेल डायरेक्ट असं तर प्रश्नच नाही. मागं पुढे काय केलं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं करून घ्यावं लागेल. बरोबर चिन्हाच्या पुढे स्थिर संख्या,
स्थिर संख्या खाली स्थिर संख्या, वाय खाली वाय, एक्स खाली एक्स, असं पहिल्यांदा तुम्हाला करून घ्यायचंय. उदाहरणं सोपी आहेत, पण हे लक्षात ठेवा, असं असं करायचं आहे ठिकाणी आपल्याला. असं केल्यानंतर त्याला नंबरिंग करायचं आहे. पुन्हा नंबरिंग झाल्यानंतर बघा, तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. याला एक नंबर म्हणायचं, म्हणजे हा A1 A2 ला एक नंबर घ्या, या B1 B2 ला 2 नंबर घ्या, आणि C1 C2 ला 3 नंबर घ्यायचा. लक्षात ठेवण्याची ट्रिक. पुढे काय करायचं आहे ते आता बघा, मी तर लिहितोय डी. डी बरोबर मी लिहिलं 12. आता 12 म्हणजे काय येणार, तर 12 म्हणजे हा डिटर्मिनंट कुठला, 12 लिहिलेला. 12 म्हणजे काय आलं, एक म्हणजे हा A1 A2 आला. A1 A2 तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. आणि 2 म्हणजे काय आला, हा B1 B2. या पद्धतीने हा डी तुम्ही सोडवायचा उदाहरण सोडवतात. हे 12 तुमच्यासाठी लिहिले, पेपरला हे लिहायचं नाही. लक्षात कसं ठेवायचे यासाठी मी 12 लिहिलेलं आहे. 12 म्हणजे हा जो A1 A2 लिहिलाय, पहिली ओळ, फर्स्ट कॉलम. हा पहिला काय म्हणून आपण त्याला स्तंभ म्हणून आपण त्याला. पहिला हा स्तंभ झाला A1 A2, पहिला कॉलम झाला. हा दुसरा कॉलम B1 B2, आणि हा तिसरा कॉलम C1 C2. आपण पुढे कसं सोडवणार, हा तिरकस गुणाकार वजा हा तिरकस गुणाकार, तुम्हाला त्याचं काहीतरी उत्तर येईल. अशा पद्धतीने पहिल्यांदा डी सोडवतो. आता डीएक्स कसं सोडवायचं आहे, डीएक्स ला बघा 32 लिहायचं. 32, 12 32 13 असं लक्षात ठेवलंय. 12 32 13. आता 32 म्हणजे कोण येणार, 32 मध्ये पहिल्यांदा 3 मधला कोण, तर C1 C2. या ठिकाणी तुमचा पहिला कॉलम आलेला आहे C1 C2. पुन्हा 2 म्हणजे B1 B2, हा दुसरा कॉलम तुमचा B1 B2. आणि मगाच्या पद्धतीने पुढे सोडवायचं. मग तुम्हाला डीएक्स निघतोय. डीएक्स काढताना हा घ्यायचा नाही, याच्याऐवजी हा लिहायचा C1 C2. B1 B2 आहे असं म्हणजे मी 32 लिहिलेलं आहे. 12 32 13 ते आपल्या लक्षात ठेवायचे. डी 12, डीएक्स 32, डीवाय 13. 12 32 13. 3 लिहिले, याचा अर्थ 3 खाली काय आहे, C1 C2 आहे. इथे आपण C1 C2 लिहिलो. पुन्हा 2 लिहिले, 2 च्या खाली काय आहे, B1 B2 आहे. आपण पुन्हा कसं सोडवतो, मगाशी झाले तुम्हाला. आपण हा तिरकस गुणाकार पहिल्यांदा करतो, वजा हा करतो. इथं पण हा तिरकस गुणाकार पहिल्यांदा, वजा हा तुमचा येणार, तर तुम्हाला काहीतरी किंमत मिळेल त्याची. हा झाला डीएक्स. आता याच्या खाली डीवाय. डीवाय कसं लिहायचं, 12 32 13. डीवाय तुमचा लिहिला मी 13. डीवाय बरोबर 13. आता 13तला एक म्हणजे काय तुमचं आलं, A1 A2 आलं. एक म्हणजे काय आलेलं आहे, A1 A2. हा तुमचा पहिला कॉलम आला A1 A2. आणि 3 म्हणजे C1 C2. C1 C2. तुमच्या एक लक्षात आलं का बघा, एक्स काढताना एक्स चे सहगुणक लिहिलेले नाहीत. आपल्याला डीएक्स म्हणजे एक्स, एक्स काढताना आपण A1 A2 इथे लिहिलेलं नाही. आणि वाय काढताना आपण वायचे सहगुणक B1 B2 इथे लिहिलेले नव्हते, म्हणजे नाहीत. त्याच्याऐवजी आपण C1 C2 आणि A1 A2 वापरलेला आहे. 12 32 13 13 1 3. एक म्हणजे A1 A2 आलं, आणि 3 म्हणजे C1 C2 आलं. मागच्या पद्धतीत तुम्ही हा गुणाकार करायचा A1 C2, दुसरा गुणाकार तुमचा काय येणार आहे, A2 C1. आणि मग तुम्हाला पुढचं सूत्र बाय क्रॅमर्स रूल लिहून घ्या. बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमरच्या नियमावरून. बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमरच्या नियमावरून. म्हणजे तुमचा शब्द असं नाही की बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमरच्या नियमावरून एक्स बरोबर डीएक्स भागिले डी, किमती भरायच्या डीएक्स आणि डीच्या. वाय बरोबर डीवाय भागिले डी, आणि हे पुढे सोडवायचं. आणि शेवटी काय लिहायचं आहे, उत्तर. काय लिहायचं उत्तर, पहिल्या कंसात एक्स वाय बरोबर, दुसऱ्या कंसात तुमचं काय येईल, अशी ही दिलेल्या समीकरणांची उत्तर आहे. या पद्धतीने या ठिकाणी तुमचं हे उत्तर संपतंय. असं ही मेथड याला म्हणायचं आहे क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमर्स रूल. तुम्हाला दिसतंय का सगळं लिहिलेलं? हो. बरं, जराशी जागा बदलूया. नाही तर मला स्टँडर्ड टेबल लिस्ट करायला लागेल.
जाता जाता. तर हे मेथड महत्वाचे आहे. तुम्हाला पेपरला कसा प्रश्न असतो, क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा, सॉल्व बाय क्रॅमर्स मेथड. याला 3 मार्क आहे. सोपं आहे, तुम्हाला सोपं करून प्राय सांगितलेलं आहे. प्रॅक्टिस करायचं आहे, काय पाठ करायचं नाही. तुम्हाला कसं लिहायचं ते ट्रिक पण मी दिलेली आहे, लक्षात कसं ठेवायचं ते बघा. एकदा हे रिवाइज करूया आपण. तुम्हाला दिलेली समीकरण पहिल्यांदा मागच्या संग्रहाप्रमाणे तयार करून घ्यायची. दिले असतील तर प्रश्नच नाही, नसतील दिली तर बरोबर चिन्हाच्या पुढे स्थिर संख्या, त्यामाग वायचं पद, त्यामाग एक्सचं पद, म्हणजे इंग्रजी तुमच्या अल्फाबेट जे आहे ए बी सी डी झेड पर्यंत त्या सिक्वेन्स नुसार तयार करणे पहिल्यांदा. असेल तर काय प्रॉब्लेमच नाही. काय असं लिहून झाल्यानंतर डी कसा काढायचा, मी मला समजण्यासाठी हे लक्षात ठेवलंय. तुम्हाला काय डायरेक्ट लिहिलं असं तरी चालतं. हे पेपरला 12, 32, 13 लिहायचं असतं. पहिल्यांदा डी, डीएक्स आणि डी वाय. पहिल्यांदा डीच लिहायचं आहे, पुन्हा डीएक्स लिहायचं आहे, पुन्हा डी वाय लिहायचं आहे. डी कसा लिहायचा आहे तर डी मध्ये फक्त सहगुणक आहेत बघा, सहगुणक. डी मध्ये फक्त सहगुणक. सहगुणक म्हणजे काय, एक्सच्या मागे लिहिलाय तो सहगुणक, एक्सच्या मागे लिहिलाय तो सहगुणक, या वायच्या मागे लिहिलाय तो सहगुणक, हा सहगुणक. हे कॉन्स्टंट आले, स्थिर संख्या आल्या पुढे, स्थिरांक आले, हे सहगुणक नव्हे. तर वायच्या मागे लिहिलेला सहगुणक म्हणतो, एक्सच्या मागे लिहिलेला सहगुणक म्हणतो. हा जो निश्चयक आहे तो फक्त सहगुणकांचा आहे, A1 A2 B1 B2. पुन्हा डीएक्स कसं काढायचं, डीएक्स काढताना एक्स चे सहगुणक तिथे येत नाहीत बघा, आले तर नाही. त्याच्याऐवजी आपण C1 C2 लिहिलेलं आहे. वाय त्याच ठिकाणी आहे, वायचे सहगुणक जे आहेत ते पहिले जिथं होते त्याच ठिकाणी आहेत. पुन्हा डीवाय, डीवाय म्हणजे 13. हे कसं काढलं, आता वाय लिहिले इथं, म्हणजे वायचे सहगुणक घ्यायचे नाही. वायचे सहगुणक न घेता पहिलं डी इथला A1 A2 जिथं आहे त्या ठिकाणी इथं पण आहे. फक्त इथला जो B1 B2 होता त्याच्याऐवजी आपण C1 C2 घेतलेला आहे. ते मगाच्या पद्धतीनं ह्याची किंमत काढायची, याची किंमत काढायची, याची किंमत काढायची आणि मग म्हणायचं बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमरच्या नियमावरून. हे क्रॅमरनं दिलेलं सूत्र आहे, एक्स बरोबर डीएक्स भागिले डी, तर किमती भरा आकडेमोड करा. पुन्हा वाय बरोबर डीवाय भागिले डी, किमती भरा आकडेमोड करा. सुटेल तोपर्यंत सोडवा. दशांश अपूर्णांकात उत्तर काढायची गरज नाही, कारण पुस्तकामध्ये आपल्याला दशांमध्ये उत्तर काढलेली नाहीत. त्यामुळं शेवटपर्यंत सोडवत जायचंय. संक्षिप्त अतिसंक्षिप्त रूप द्या, त्यामध्ये काय चुकवू नका. आणि मग शेवटी तुमचं उत्तर आपण जसं मागं लिहित होतो, पहिल्या कंसामध्ये एक्स वाय बरोबर, इथं तुम्ही जे काढलेलं आहात एक्स वाय ते लिहायचं. ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे, इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स. असं हे पान नंबर 11 वरची पद्धत पुस्तकाच्या आपली समजून झालेली आहे. पान नंबर 12 आहे त्यासोबत संपलेलं आहे. आता आपण पान नंबर 13 वरती आलेलो आहोत. तुम्हाला क्रॅमरची माहिती दिलेली आहे, बघूया. आणि मग आपण पुढे जाऊया. गॅब्रियल क्रॅमर 31 जुलै 1704 टू 4 जानेवारी 1752 या कालावधीमध्ये शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. दिस स्विस मॅथमॅटिशियन वॉज बॉर्न इन जिनेवा. यांनीच आपल्याला पद्धत सुचवलेली आहे. यांचा जन्म जिनेवा मध्ये झालेला आहे. ही वॉज व्हेरी वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स सिन्स चाइल्डहुड. त्यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती, गणितामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य होतं. ऍट द एज ऑफ 18 ही गॉट डॉक्टरेट. 18व्या वर्षी त्यांना डॉक्टरेट मिळालेले आहे. 18व्या वर्षी 18 म्हणजे काय, 18. तुम्ही 18 वर्षी काय करणार, 12वी करणार. 10वीला 10वीचं वय किती असतं, 10 6 16. 12वी 12 6 18. 18 वर्षांना PhD डॉक्टरेट मिळालेले आहे. म्हणजे गणितामध्ये किती प्रावीण्य असतं बघा त्याचं. ही वॉज प्रोफेसर इन जिनेवा. जिनेवा या ठिकाणी त्यावेळेला प्राध्यापकाचं काम केले. साल किती आहे, 1704 ते 1752. 1704 ते 1752 म्हणजे 48 वर्षाची बघा. 1704 ते 1752 कालावधी किती वर्ष, 48 वर्षाचा आहे. पण काय केलेलं आहे त्याने, 18 वर्ष डॉक्टरेट घेतलेले त्या ठिकाणी. त्याने पुन्हा प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्यांना गणितामध्ये खास अशी आवड होती. पान नंबर 14 वरती तुम्हाला त्याने उदाहरण सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला दुसऱ्या वहीमध्ये ती उदाहरण सोडवायचे आहे आणि आजच्याच केलं असेल तर चांगली गोष्ट आहे. पान नंबर 14
सोडवून दिलेलं उदाहरण ऍक्टिव्हिटी पान नंबर 15 या ठिकाणची ऍक्टिव्हिटी वेळच्या वेळा पूर्ण करा, आळस काय करू नका. आता आपण आलोय पान नंबर 16 वरती. 16 वरचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. तर आता सुरुवात करूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 ला. या त्यातला पहिला प्रश्न घ्या. प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 सुरू करूया. घ्या प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 सराव संच 1.3 पान नंबर आपण 16 वरती आलोय. फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट आन्सर. व रिकाम जागा भरायच्या आहेत. 4 रिकाम्या जागा आहेत. 4 रिकाम्या जागासाठी आपल्याला 2 मार्क आहेत. डिटर्मिनंट 3, 2, 4, 5. पण हा निश्चय दिलेला आहे. 3, 2 पहिली ओळ, 4, 5 दुसरी ओळ, 3, 2 फर्स्ट रो, 4, 5 सेकंड रो, 3, 4 फर्स्ट कॉलम पहिला स्तंभ आला, 2, 5 सेकंड कॉलम दुसरा स्तंभ आला. मग नेम काय सांगितलं आम्ही, पहिल्यांदा हाच गुणाकार करावायचा असतो. म्हणजे काय येणार, 3 into 5 इथं आलेला आहे 5. बघा मला दुसरा गुणाकार हाच करावायचा आहे. हा कसा येणार, 2 into 4 किंवा 4 into 2. मागं पुढे केलं चालतंय. 4 गुणिले 2 काय किंवा 2 गुणिले 4 काय एकच. तुमच्या पुस्तकात तरी कसं दिलंय बघा, 3 गुणिले रिकाम जागा दिलेले वजा रिकाम जागा गुणिले 4 दिलेलं आहे. कळलं का, 3 गुणिले 5 आणि 5 गुणिले 3 काय येणार, तेवढंच येणार. तर मग 3 लिहून दिलेलं आहे. रिकाम जागा काय आली, 5 आली वजा 4 गुणिले 2 केलं काय किंवा 2 गुणिले 4 केलं काय एकच. त्याने कसं दिलंय तुम्हाला, वजा चौकोन गुणिले 4 दिलेलं आहे. मग गुणिले 4 लिहिलेलं आहे, राहिलं पण तुमचा 2 राहिला, पण आपण 2 लिहिला. आता हा गुणाकार करा. 13 पाचशे किती आलं, 15. या चौकटीमध्ये येणार आहे 15, 15. 4 गुणे 8 लिहिलंय तिथं. आता पुढे काय आलं, 15 8 गेले किती उरले, 7 उरलेले आहेत. झाले तुमचे 2 पैकी 2 मार्क. आता त्या पुढे लिहायचं कामच नाही का, एवढंच तुम्हाला पेपरला लिहायचं आहे. आपल्याला पेपरला एवढंच लिहायचं आहे. तुमचं लिहून झालेलं आहे. घ्या क्वेश्चन नंबर 2. झाले का सर्वांचं, ठीक आहे. घ्या क्वेश्चन नंबर 2. लागले क्वेश्चन नंबर 2 दुसऱ्या प्रश्नातला पहिला. हे उदाहरण 2-2 मार्कांचे आहेत. क्वेश्चन नंबर 2 -1724 दुसऱ्या प्रश्नातला पहिला. क्वेश्चन नंबर 2 मला काय उदाहरण दिलेलं आहे ते लिहून घ्या. पहिल्यांदा काय दिलेलं होतं तुम्हाला, आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी -1724 बरोबर ना. -17 वजा 1 7 2 4. लिहिताना जागा व्यवस्थित बघून लिहा. चिन्ह आणि जागा महत्वाच्या आहेत. वजा 1 7 आणि 2 4 डबल चेक करा. सोल्युशन त्याचं खाली बघा, सोल्युशन. आपण हे उत्तर लिहितोय, त्या ज्या पायऱ्या आहेत त्याला म्हणायचं आहे सोल्युशन इंग्रजीमध्ये, आणि मराठीमध्ये त्याला म्हणायचं आहे उकल. लेट डी इज इक्वल टू, आपण त्याला डी समजूया, डी बरोबर. तर एकच दिलाय तुम्हाला, त्यामुळे ए बी सी घ्यायची गरज नाही. डी बरोबर -1 वजा 1 7 आणि 2 4 -1724 लिहिलं. आता मागं राहूच नका, माझ्या पुढे चला तुम्ही. मग जमतंय आता, काय अवघड नाही यामध्ये. काय करायचं या ठिकाणी, बरोबर हाच गुणाकार पहिल्यांदा करायचा आहे. आता उद्या परवा वर्षभर तुम्ही असंच लक्षात ठेवायचंय की हाच गुणाकार पहिल्यांदा करणे. म्हणजे काय आलं, -1 into 4 वजा 1 गुणिले 4. आता नियमामध्ये बघा वजा चिन्ह होतं बघा. पण हा गुणाकार करायचा 2 into 7 2 गुणिले 7 बरोबर. आता हा गुणाकार काय आला, 4 1 4. आता चिन्ह आलं वजा, 4 1 4. हा गुणाकाराला 4 1 4 चिन्ह आलं वजा. हे वजा चिन्ह आपण इथे लिहिलं. हे काय आलं, 7 2 14 14. स्टेप बाय स्टेप करत जायचं पूर्ण. आता वजा 4 वजा 14 हे तुम्हाला सोडवायचं आहे. किती येणार, चिन्ह चुकलं की चुकलं. ज्या वेळेला संख्या वजा असते असते
तेव्हा त्याची बेरीजच करायची. 4 आणि 14ची बेरीज करायची. किती आली बेरीज? 18 आली. आणि 18ला चिन्ह कुठलं द्यायचं आहे? 18 चिन्ह द्यायचं आहे वजा. वजा द्यायचा आहे. वजा वजा संकल्पना लक्षात घ्या. जर चिन्ह वजा असेल आणि अशी स्टेप तुम्हाला आली, काय संख्या 2 असो, 3 असो, 4 किती पण असो, अशा वेळी त्यांची बेरीज करा आणि बेरजेला वजा चिन्ह द्या. चुकत नाही. साधी संकल्पना आहे. समजा तुमच्याकडे 50 रुपये आहेत. समजा तुमच्याकडे आहेत म्हणजे ते प्लस झालं, अधिक झालं. तुम्ही 4 रुपये खर्च केले, 50 मध्ये 4 खर्च केले म्हणजे वजा झाले. पुन्हा 14 खर्च केले म्हणजे वजा झाले. तुम्ही एकूण किती खर्च केलं? पहिले 4 खर्च केले, परत 14 खर्च केले. किती खर्च केले? 18 खर्च केले. असं लक्षात घ्या. तुमच्याकडे आहेत म्हणजे अधिक प्लस, तुम्ही खर्च केले म्हणजे वजा झाले. पहिले 4 रुपये खर्च केले, पुन्हा 14 रुपये खर्च केले. तुम्ही एकूण खर्च किती केला? 18 रुपये केलं. तुमचं उत्तर काय आलं? मग वजा 18. खर्च म्हणजे वजा. चुकवायचं नाही. चिन्ह चुकला की मार जाणार. आणि उत्तर लिहा. आन्सर तुम्हाला जे विचारले ते खाली उत्तर. डिटर्मिनंट निश्चय -1 -17. दिस इज 24 -1724 इज इक्वल टू बरोबर वजा -18 वजा 18 आहे तुमच्या निकालचं उत्तर. झाले बघा 2 पैकी 2 मार्क. तुमचा कुठेही अर्धा सुद्धा मार्क जाऊ शकणार नाही. त्या 2 मार्कासाठी 4 पायऱ्या. या पायरीला अर्धा मार्क, या पायरीला अर्धा मार्क, या पायरीला अर्धा मार्क, या पायरीला अर्धा मार्क. उत्तर झाले 2 पैकी 2 मार्क. मग अर्ध्यापेक्षा कमी मार्क देता येत नाही. आणि त्याने 1 2 3 4 आणि उत्तर पण लिहिले आपण. त्यावर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क देण्यावर पर्यायच नाही. ह्याला अर्धा मार्क दिला, त्यांना कुठेतरी मार्क तुमचा देणारच नाही तुम्हाला. ह्याला अर्धा देतील, याला अर्धा देतील, याला अर्धा देतील, ह्याला अर्धा देतील. 2 पैकी 2 मार्क आपल्याला पडतंय. काय शंका कुणाची आहे का? स्वर्णिम काय शंका? तुमची कुणाची काय शंका? समजले? पुढे घ्या, दुसरं घ्या, सुरू करा. माझ्या पुढे चला. तुम्ही माझ्या पुढे चला, दुसरं घ्या. क्वेश्चन नंबर 2 दुसऱ्यातला दुसरा आकडा 53 -70. दुसऱ्यातला दुसरा आकडा क्वेश्चन नंबर 2 सुरुवात. तुम्ही सोडवा. दुसऱ्यातला दुसरा आकडा 53 -70. 53 -70. त्यावर डबल चेक करणे. एखादं चिन्ह चुकलं, एखादी संख्या विसरली, किंवा 5 इथे लिहिलं 3 इथे लिहिलं, असं पण होऊ शकतं. -7 तुम्ही इथे लिहू शकता गडबडीत. त्यामुळं लिहिलेलं डबल चेक करा. बरोबर आहे का बघा. 53 5 3 हे पहिल्या ओळीमध्ये फर्स्ट रो, -70 -70 दुसऱ्या ओळीमध्ये सेकंड रो. त्याला आपण डी म्हणूया. डी 53 5 3 आणखी -7 दिलं आपण. आता काय करायचंय? हाच गुणाकार पहिल्यांदा 5 × 0 5 × 0 वजा हा गुणाकार दुसऱ्यांदा 3 × 3 × -7. इथं वजा चिन्ह असल्यामुळे कंस घातला. लक्षात घ्या. आपण मगाशी कंस घातले नव्हते, तर सगळी चिन्ह प्लस होती, धन होती. इथं 7ला चिन्ह वजा आहे, पण आपण हा 7 पुरता कंस घातला, -7 कंसात लिहिला. पहिल्यांदा हाच गुणाकार करायचा आहे 5 × 0. मगाशी आपण स्टार्टलाच नियम बघितलेला आहे, निश्चय सोडवण्याचा नियम मध्ये चिन्ह वजा येतो, पण हा गुणाकार करायचा 3 × -7. आता 5 × 0 किती येतं? 0 येतं. 5 × 0 व 0. कारण कोणत्याही संख्येला 0ने गुणले असता उत्तर 0. 0ला कुणी भागला असता उत्तर 0च येतं. पण कोणत्याही संख्येला 0ने भागणे हे अव्याख्येय, नॉट डिफाइन्ड असं म्हणतात. हे वजा आणि हे वजा अधिक झाले. मायनस इंटू मायनस प्लस किती आलं? हे 7 त्रिक 21, 7 3 21, 0 + 21, 0 + 21 म्हणजे काय आलं? 21 आले 21.
खाली उत्तर लिहा. आन्सर 53 मायनस 70 इज इक्वल टू 21 बरोबर 21. तुमचं उत्तर आलेलं आहे 21 आलंय का? कुठलं घ्या, ज्यांचं आलं ते पुढे चला, माझी वाट बघू नका, कुठं सोडवा. त्याचं उत्तर आलेलं आहे त्याने पुढे सोडवायचं आहे, माझी वाट बघायची नाही. पुढे चला, आम्हाला आनंद आहे. झालं की सांगा मला, आपण पुढे जाऊया. फळ्यावर झालंय का? झालंय ना? हा या उदाहरण क्रमांक 3 क्वेश्चन नंबर 2, 3 दुसऱ्या प्रश्नातला तिसरा क्वेश्चन नंबर 2, 3 सुरू करा. आपल्या पद्धतीनं पुढे सोडवायला सुरुवात करा, घाबरायचं नाही. काय का दिनात आपल्याला आपल्या पद्धतीनं पुढे ते सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 2, 3 दुसऱ्या प्रश्नातला तिसरा आकडा. आपल्याला जो नियम दिलेला आहे आता त्या पद्धतीनं पुढे सोडवायचा. तुमचं उत्तर 100% येत आणि ते बरोबर येत. तुम्हाला 7/3 5/3 7/3 5/3 7/3 5/3 7/3 5/3. आणखी काय बघा बरं, 3/2 1/2 फक्त मी लिहिलेलं डबल चेक करा. 3/2 आणि 1/2 मी लिहिलेलं डबल फक्त चेक करा. आहे का बरोबर लिहिलेलं? लिहिलं बरोबर आहे. हा कारण आपल्या पद्धतीनं लेट डी इक्वल टू डी बरोबर 7/3 7/3 5/3 5/3 3/2 3/2 1/2 1/2. दिस इज कॉल्ड ॲज अ डिटर्मिनंट, निश्चय. आपण दिलेला डी म्हटलं तो लिहून घेतला. बर नेम काय सांगतो आपल्याला, कोणाचा गुणाकार करायचा पहिल्यांदा, तर हाच गुणाकार मी आता रेग मारलेले हा गुणाकार पहिल्यांदा करणे. कसं लिहायचं, 7/3 गुणिले काय आलं, गुणिले आलेलं आहे 1/2 वजा कोणा काय येणार तुमचं 3/2 गुणिले काय येणार आहे 5/3 5/3. पहिल्यांदा हा गुणाकार लिहिला. आपण हे चौथं उदाहरण घेतलंय एक्सरसाइज मध्ये सगळं, मी ज्यादा घेतलेलं ते तुम्ही घरी सोडून दिलेली करा, प्रॅक्टिस झालं तुमचं. 7/3 इंटू 1/2 लिहिलं मायनस 3/2 5/3. आता आकडेमोड आपल्याला पूर्ण करायचे आहे. 7 गुणिले 1 7 आले, 3 गुणिले 2 6 आले. काय केलं इथं 7 आणि 1 चा गुणाकार केला, 3 आणि 2 चा गुणाकार केला, तुमचं आलं 7/6. इथे लक्षात घ्या 3 न 7 ला भाग जात नाही, 3 न 1 ला भाग जात नाही. गेला असता तर घालवला असता. 2 न 7 ला भाग जात नाही, 2 न 1 ला भाग जात नाही, तोही घालवला नाही. 7 न 3 ला जात नाही, 7 न 2 ला जात नाही, तर तोही भागाकार करता आला नाही. 1 न 3 ला जात नाही, 1 न 2 ला जात. आपलं आकडेबोल आपल्याला कळते ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या, ही मूळ संख्या, तर भागाकार होतच नाही. मग काय करायचं, सरळ गुणाकार. 7 गुणिले 1 7 आले, 3 गुणिले 2 6 आले, वजा. आता इथं भाग जातोय पण करू नका, 3 3 जातोय, 3 3 जातोय पण करू नका, तर छेद समान होतोय बघा. 3 दोन्ही काय आलं 6 आलं, वरती काय आलं 3/5 15 आलं. 15/6 भाग जातोय पण मी केला नाही. का केला नाही, छेद 6 आणि 6 समान होतोय, पुन्हा तुम्हाला छेद समान करावं लागणार. त्यामुळे आपण छेद लक्षात घेतला की 6 आलेला आहे, इथं पण 6च आहे. भागाकार केला असा तरी चुकीचा नाही. ह्या 3 ला 3 जाते, राहिलं तुमचं 5/2. मग तुम्हाला पुढच्या पायरीला परत छेद समान करावं लागेल. त्यामुळे आपण ते आता करूया लागेल. 3 2 6 आलं, 3/5 15 आलं. साधी वजाबाकी आहे, छेद आपण लिहिला 6, अंशामध्ये काय येणार 7 वजा 15 7 - 15. छेद आपण एकच लिहिला, छेद समान आहे, 7 वजा 15 आले. आता अंशामध्ये काय आलं बघा बरं, काय आलं 7 वजा 15 म्हणजे 7 आणि वजा. हे तुमच्याकडे अधिक आहे, हे वजा आहे. अशा काय करायचं, दोघांना फरक काढायचा. 15 त 7 गेले, 8 राहिले, आणि काय करायचं चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा द्यायचं. वजा 8/6 हे अधिक आहेत म्हणजे तुमच्याकडे आहेत, हे वजा तुम्ही दिलेले आहेत.
अशा वेळी ह्या दोघांतला फरक काढला, तो 8 आला. त्याला चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं -8/6. आता आपण भागाकार करा. किती भागतोय बघा बरं, 2 जातोय. 2 आणि 2×6. 2×8, 2×6 तुमचं आहे असं चिन्ह त्याला द्यायचं. आणि मग तुम्ही खाली पुन्हा उत्तर लिहा, आन्सर. ते डावी बाजू लिहायची आणि उजवी बाजू ही लिहायची. खाली म्हणा आन्सर, उत्तर. त्याच्या खाली लिहा आन्सर, उत्तर. आन्सर तुम्हाला विचारलंय ते डिटर्मिनंट निश्चयक 7/3, 5/3, 3/2 and 1/2 = बरोबर. उत्तर काय काढलेला आहात? -4/3 -4/3 असा आपण उत्तर काढलेला आहे. -4/3 -4/3. हा उत्तर लिहा. त्या ठिकाणी हा प्रश्न पहिला तुमचा संपतोय. काय शंका आहेत का बघा? नाही. तुमचं लिहून झाले सांगा मला. थांबूया. हेच उत्तर पुढे दिलंय तुम्हाला, बहुतेक दिसत नाही बरोबर चिन्हाच्या पुढचं. तर हेच -4/3 पुढे लिहिलेलं आहे. -4/3 -4/3 लिहा. नाही तुम्हाला दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. निश्चय हा लिहिलेला आहे बरोबर, हे लिहिलेलं आहे -4/3. कारण उत्तर लिहायला विसरायचं नाही, त्याला मार्क राखून ठेवलेले असतात. ठीक आहे, तुमचं लिहून झालंय का सर्वांचं? विज्ञान शंका नाही. आता तुम्हाला विज्ञान लिंक सेपरेट पाठवतो. ठीक आहे, थांबूया आपण.